कंधाण येथील आदिवासी वस्त्या डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत तालुका आदिवासी गाव पैसा निधी मात्र पोहोचेच ना। लोकप्रतिनिधींचं आश्वासन हवेतच। बागलाण जा राखीव विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या अंदाजे 3200 लोकसंख्या असलेल्या कंधाणे गावातील आदिवासी वस्तींना आजही जाण्यासाठी कच्च्या मातीच्या रस्त्यांचा वापर करावा लागत असून येथील नागरिकांना दळणवळणासाठी डांबरीकरण असलेला रस्ता कधी मिळेल याची चातक प्रतीक्षा लागलेली आहे। विधानसभा व लोकसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींकडून येथील नागरिकांना आश्वासनांची खैरात केली जाते, मात्र निवडणुकीतील विजयानंतर दिलेल्या आश्वासनांचा सोयीस्कर विसर लोकप्रतिनिधींना पडला जात असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे। शासनाकडून आदिवासी भागातील नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जाऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात, पण कंधाण येथील आदिवासी भागातील नागरिकांना आजपर्यंत दळणवळणासाठी साधा पक्का डांबरीकरण असलेला रस्ता सुद्धा मिळाला नाही। गावात 3 आदिवासी वस्ती असून गावात 2 व गावापासून हकेच्या अंतरावर एक गारोडी वस्ती आहे। या तिन्ही वस्तीत साधारण गावाशेजारील जुन्या भिलाटी नामकरण असलेल्या वस्तीत साधारण 100 कुटुंब, तर गारोडी वस्तीवर 80 कुटुंब, तर 5 ते 6 वर्षांपूर्वी नव्यानं निर्माण झालेल्या वस्तीत साधारण 20 कुटुंब वास्तव्यास आहेत। यात गावाशेजारील मोठ्या आदिवासी वस्तीत आजही जाण्या येण्यासाठी पक्का रस्ता नसून मालवाहतूक करण्यासाठी मोठे वाहन आजही वस्तीत जात नसल्याचं विदारक सत्य पाहावयास मिळत आहे। शासनानं बंद केलेला पैसे निधी पूर्ववत मिळावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं अनेक वेळा विद्यमान लोकप्रतिनिधींची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती, पण आश्वासनापलीकडे कोणतंही फलित प्राप्त झालं नसल्याचं वास्तव कंधाणेवासियांच्या नशिबात आत्तापर्यंत आलेलं आहे। प्रतिनिधी शशिकांत बिरारी, कंधाणे। आम्हाला रस्ता नाही आहे, इथं फार रस्त्याची गंभीर परिस्थिती झाली आहे। त्यातल्या तिकडं आमच्या माळ्याकडे चांगलं 20-25 घरं आहेत, आदिवासी वस्ती आहे, तिकडे वस्ती पण आहे। तिकडे जायला रस्ता नाही, त्यात पुढं देवांचं स्थान आहे, आई माऊलींचं। तिथं गावातले अनेक व्यक्ती येतात तिथं नारळ फोडण्यासाठी, सगळ्यासाठी फार गंभीर रस्ता झाले, तरी आम्हाला रस्त्याची काहीतरी मागणी